नमस्कार मित्रांनो, आपल्याला रेशन घेण्यासाठी रेशन कार्डची आवश्यकता असते. तर मित्रांनो, ते रेशन कार्ड ऑनलाईन कशा प्रकारे काढायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला NFSP या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट या ऑफिशियल वेबसाईटवर येऊ शकता. तर मित्रांनो, ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं सिटीजन कॉर्नर हा ऑप्शन दिलेला आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, फेअर प्राईस शॉप, रेशन कार्ड अलोकेशन आणि इनोव्हेटन आणि सिटीजन कॉर्नर हा ऑप्शन दिले, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला तुमच्या नावावर एक ID क्रिएट करावी लागणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी इथं ऑप्शन दिलेले आहे. तर इथं आपल्याला कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी CRF हा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित टाकायची. तर मित्रांनो, इथं कॉमन रजिस्ट्रेशन फॅसिलिटी साइन इन यूजिंग एनी ऑफ 3 ऑप्शन लिस्ट बिलो. तर मित्रांनो, इथं तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून ID क्रिएट करू शकतात किंवा लॉग इन ID आणि पासवर्ड. तर मित्रांनो, इथं आपण नवीन ID तयार करणार आहे, त्यासाठी इथं न्यू युजर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं तुमच्या आधार कार्डवर जे नाव असेल ते नाव इथं व्यवस्थित टाकायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, खाली जन्मतारीख, ठीक आहे. त्याच्यानंतर जेंडरमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकतात मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, नॉट ॲप्लिकेबल, जे काही असेल तुमचं ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर लॉग इन ID मित्रांनो इथं टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, लॉग इन ID झाली. त्याच्यानंतर पासवर्ड, इथं पासवर्ड दिलेला आहे, तो पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्ड. त्याच्यानंतर व्हॅलिडेशन मोड, इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर हा खाली टाकावा लागणार आहे. तर मित्रांनो, इथं व्हॅलिडेशन मोड थ्रू UIDAI किंवा आधार नंबर इथं सिलेक्ट केलं तर तुम्हाला हाच ऑप्शन येणार आहे. त्याच्याखाली आधार कार्ड नंबर दिलेला आहे, तिथे तुम्हाला तुमचा जो काय आधार कार्ड नंबर असेल तो आधार कार्ड नंबर इथं पटकन टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथं मोबाईल नंबर विचारलेला आहे, तो मोबाईल नंबर साईडला व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस, तुमचा ईमेल ॲड्रेस जो काही असेल तो ईमेल ॲड्रेस इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं. तर इथं आपण महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तहसील, तुमचं जे तहसील असेल ते तहसील सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर विलेज आणि टाऊन, विलेज म्हणजे तुमचं गाव जे काही असेल ते गाव इथं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस, मित्रांनो इथं ॲड्रेस हा व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर पिन काय दिलेला आहे तो व्यवस्थित बघायचा. पिन म्हणजे आपला पिनकोड, तालुक्याचा पिनकोड असेल किंवा आपल्या गावाचा पिनकोड असेल तो पिनकोड इथं व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा व्यवस्थित इथं 2+3 म्हणजे 2 + 3 दिले तर टोटल इथं 5 होता. तर इथं कॅप्चाचा खाली जो बॉक्स दिला आहे त्याच्यामध्ये 5 टाकायचं आहे. त्याच्यानंतर रिमार्कमध्ये काहीच नाही लिहिलं तरी चालेल आणि इथं 2 बॉक्स दिलेले आहेत, आय ॲग्री, दोन्हीकडं टिक आऊट करायचं आहेत आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा फॉर्म भरून तुम्ही स्वतःची आधार थ्रू रेशन कार्ड बनवण्याची ID तयार करू शकता. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड कशाप्रकारे ऑनलाईन अप्लाय करायचं ते बघणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.